अमोल चप्पल घे हे मागे मागे जरासं इकडं फिर कॅमेरे फोटो घे 2 मिनिटं लाल काढा की पांढरा मागे 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 गुरुजी सरकार गुरुजी थांबा जरा कुठली गुरुजी 2 मिनिटं थांबा गुरुजी
काल आपल्या मीडियम प्रसाराच्या माध्यमातून कळलं की 16 तारखेला विशाल पाटील हे अपक्ष फॉर्म भरणार आहेत. हे बातमी मिरजकर मिळाल्यानंतर आम्ही सर्व मिरजकरच सर्व पक्षी काल एक फोन झाल्यानंतर आम्ही सर्व एक ठिकाणी मीटिंग झाली. मीटिंगमध्ये मिरजेतले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आम्ही आलो. सर्वांनी एक मताने निर्णय घेतला की आपल्या पक्षाचा जे जोडे असेल आपण आपल्या पक्षाजोडे बाहेर ठेवून आपण विशाल पाटीलसाठी एकत्र येऊन काम करायचं काय असं एकाने प्रश्न विचारल्यानंतर सर्व पक्षी लोकांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे की ह्या वेळेला आपण कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या मागे न राहता ओनली आपण विशाल पाटीलच्या मागं राहायचं हे मिरजकरांनी काल एकत्र मताने निर्णय घेतलेला आहे. आणि मिरजेचे नागरिकाचंही मत आहे की आपण ह्यावेळी विशाल पाटीलच्या मागं राहूया. नागरिकांनी जर निर्णय घेतला असेल तर आम्ही पुढाऱ्याने सुद्धा त्यांचा मान राखणं गरजेचं आहे. म्हणूनच काल दुपारीच आम्ही सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आलो आणि एकत्र निर्णय घेतला की ह्या वेळेला आपण विशाल पाटीलच्या मागं राहायचं. म्हणून आज 1000 ते 1200 मोटरसायकल घेऊन आम्ही विशाल पाटलाचा फॉर्म भरण्यासाठी सर्व पक्षी एकत्र आलो आहे. 2024च्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये विशालदादांना मोठ्या बहुसंख्य मतानं, लाखोच्या मतानं निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी मिरजकरांनी केलेला आहे. म्हणून आम्ही काल सर्व पक्षाचे नगरसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्व समाजातले इतर संघटनेचे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये विशालदादांचा या ठिकाणी प्रचार करण्याचं ठरवलं आणि त्यांना निवडून आणण्याचा एक निर्धार काल या ठिकाणी 15 मिनिटाच्या मिटिंगमध्ये ठरला. आणि या 15 मिनिटाच्या मिटिंगमध्येच आम्ही आज सकाळी 8 वाजल्यापासून जवळजवळ 9 वाजपर्यंत सर्व हजारो गाड्या या ठिकाणी, मोटरसायकली या ठिकाणी किसान चौकामध्ये सामील झाल्या आणि तिथं आम्ही या रॅलीनं या गणपती मंदिरापर्यंत विशालदादांच्या प्रचारासाठी आणि हा फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज 15 मिनिटांमध्ये आणि ज्या 24 तासाच्या आत जर आम्ही एवढं करू शकत असेल तर अजून 15 दिवस अवकाश आहे. मिरजेतला हर एक नागरिक, हर एक मतदार आम्ही शोधून काढून विशालदादांना मतदान करायला लावू आणि लाखोच्या संख्येनं, लाखोच्या मतानं या ठिकाणी विशालदादांना निवडून आणू. कारण ज्यावेळेला वसंतदादांनी या सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेला, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जो संघटितपणे या ठिकाणी या महाराष्ट्राचं कल्याण केलं, त्याच पद्धतीची धमक, त्याच पद्धतीची रूपरेषा या ठिकाणी विशालदादांची दिसते. आणि म्हणूनच आम्ही सर्व मंडळी विशालदादांच्या बाजूने आहोत. सर्व पक्षाचे असतील, इतर संघटनेचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण विशालदादांचा या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो आहोत, अर्ज भरणार आहोत आणि विशालदादांना लाखोच्या मतानं या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय आम्ही शास्त बसणार नाही. शंभर टक्के तसाच प्रकार आहे. कारण आज सांगली जिल्ह्यात जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात विशालदादांना सहानुभूती आहे. या घराण्याला दाबण्याचा कार्यक्रम काही लोक करत आहेत आणि मग तो कार्यक्रम उलटून लावण्यासाठी मिरजकर जनता अतिशय अहोरात्रपणे कष्ट करेल आणि 100% विशालदादांना करेल. ज्या पद्धतीने मदन भाऊनी दरवाजा तोडून आत गेले त्याच पद्धतीने आज संसदेत विशालदादा दरवाजा तोडून आत गेल्याशिवाय राहणार नाहीत.